मद्यधुंद ट्रक चालकाच्या भरधाव धडकेत महिलेचा मृत्यू. पानबारा शिवारातील रघुनाथ पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात, पती गंभीर जखमी. नवापूर तालुक्यातील पानबारा शिवारात रघुनाथ पेट्रोल पंपाजवळ दिनांक 9 जानेवारी रोजी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने ट्रक चालवणाऱ्या चालकाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने या अपघातात एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की ट्रक क्रमांक TS08 QB 6315 चा चालक अमित आत्माराम लंगर, राहणार गोंधरी, तालुका औसा, जिल्हा लातूर, हा महामार्गावरील रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत अत्यंत वेगात ट्रक चालवत होता. याचवेळी मोटरसायकलवरून अशोक रामचंद्र कोकणी वय 41 व त्यांची पत्नी जबणीबाई अशोक कोकणी वय 40, राहणार नावली, तालुका नवापूर, हे बर्डीपाडा, तालुका दहिवेल येथील नातेवाईकांकडे पाहुणे म्हणून जाऊन परत नावलीकडे येत होते. पानबारा गावाच्या शिवारातून रघुनाथ पेट्रोल पंपासमोर ट्रक चालकाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच याच मार्गावरून पिंपळनेरकडे जात असलेले शिक्षक ललित चौरे यांनी तात्काळ महामार्गावरील रुग्णवाहिका क्रमांक 1033 ला माहिती दिली. रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन जखमींना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी नरेंद्र साबळे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत आणि पंचनामा केला. रुग्णालयात अशोक कोकणी यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले, मात्र त्यांची पत्नी जबणीबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र सोनखाम गावाजवळ ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत ट्रक चालकास ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर तो अत्यंत मद्यधुंद अवस्थेत असल्याचं निदर्शनास आलंय. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून निष्पाप प्रवाशांना धडक देत एका महिलेस मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित ट्रक चालकाविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी विसरवाडी रुग्णालयात मोठी गर्दी केली. नावली व बर्डीपाडा दहिवेल परिसरात जबणीबाई कोकणी यांच्या मृत्यूची वार्ता समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून परिसरात शोककळा पसरली आहे. काका ते माझं मित्र आहे, त्याची मावशी आणि काका आहे. काल ते नावलीवरून बर्डीपाड्याला पाहुणे आलेले होते. सकाळी ते घरी निघाले, तिथं चहा नाश्ता पाणी केला कोणाबारीला. मग ते तिथनं निघाले आणि पानबाराला त्यांचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर ट्रकवाल्याने मागून ठोकलेलं आहे, म्हणून मग आम्हाला त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी, अर्धा तासाने ती बातमी आम्हाला कळाली. तर आम्ही तर विसरवाडी सिव्हिलला आम्ही आलो. निरोप लागला तर त्याची मावशी त्या ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाली. अत्यंत दुःखद घटना आहे. तसेच समोरचा ट्रकवाला दारू पिलेला असल्या कारणाने त्या आरोपींना कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी मी विनंती करतो. अशोक रामचंद्र कोकणी, आम्ही आमच्या साडूकडे गेलो होतो. हां, माझं गावाचं नाव नावली मोगराणी. आम्ही गेलो होतो साडूच्या घरी. हो, बर्डीपाडाला गेलो होतो आम्ही. तिकडनं येताना आम्हाला अचानक गाडीवाल्यानं काय केलं ते आम्हाला काही कळालं नाही आणि अचानक म्हणजे हे अपघात झालं. ते सांगता येत नाही आम्हाला अचानक कसं काय झालं तेच समजायला मार्ग नाही. पानबाऱ्याजवळ ट्रकवाल्याने आम्हाला ठोकलेले मागून. आम्ही माझी मिसेस सोबत होते, माझी पत्नी सोबत आम्ही घरी जात होतो. आमच्या नावली मोगराणी. महामार्गावर मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे किती प्राणघातक ठरू शकते याचे ही जिवंत उदाहरण असून वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा अशा दुर्दैवी घटना वारंवार घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.